सुप्रभात. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आजच्या डेली मान्यामध्ये मी तुम्हा सर्वांचं ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण देवाच्या वचनातून मनन करण्यासाठी मार्क याचा आपण 4था अध्याय आणि 24व्या वचनाकडे आपण जाऊया. पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्ती देण्यात येईल. देव या वचनाच्याद्वारे आज आमच्याशी बोलत असताना देव म्हणतो की आपण ज्या गोष्टी रोजच्या ऐकतो त्या रोजच्या ऐकलेल्या गोष्टीच्याद्वारे एकतर आमच्या आत्मिक जीवनावरती चांगला प्रभाव पडू शकतो किंवा वाईट प्रभाव पडू शकतो. त्यातून आमची आत्मिक वाढ तर होऊ शकते किंवा आमची वाढ खुंटू शकते. आणि म्हणून ज्यावेळेला देवानं एदेन बागेमध्ये सुद्धा आदामानं हवेला सांगितलं की तुम्ही त्या झाडाचं फळ खायचं नाही, पण त्यांनी ऐकण्यामध्ये तितकं लक्ष न दिल्यामुळं त्यांनी सैतानाचं ऐकून ते फळ खाल्लं आणि त्यामुळं त्यांची एकतर म्हणजे आध्यात्मिक वाढ व्हायला हवी होती ती न होता त्यांची आध्यात्मिक वाढ खुंटली आणि त्यामुळं पुष्कळ साऱ्या दुःखाच्या, त्रासाच्या आणि अडचणीच्या संकटांना त्यांना सामोरे जावं लागलं. आणि म्हणून या ठिकाणी मार्क याचा 4था अध्याय आणि 24व्या वचनामध्ये देव म्हणतो की जे काही तुम्ही ऐकता त्याविषयी सावध राहा. देवबाप आज हे वाचलेलं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि ज्या काही तुमच्या प्रार्थना विनंती असतील त्या तुम्ही आम्हाला आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. थँक्यू. आमेन.